लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर आणि भुयारी मार्गाच्या सुरुवातीला लावण्यात आलेल्या लोखंडी कमानीमुळे वाहनधारकांची डोकेदुखी वाढली असून दिवसातून किमान 15 ते 20 वेळा वाहनांना भुयारी मार्गापासून उड्डाणपुलाच्या सुरुवातीपर्यंत रिव्हर्स गिअर पाडावा लागत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होत असून या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांची डोकेदुखी मात्र मोठ्या प्रमाणात वाढली। तर विशेष म्हणजे उड्डाणपुलाच्या सुरुवातीलाच वाहतूक पोलीस नसल्याने लांब पल्ल्याच्या एसटी बसेस सरळच छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे सवयीप्रमाणे जातात, मात्र भुयारी मार्गाजवळ रस्ता बंद पाहून एसटी पुन्हा रिव्हर्स घ्यावी लागते आणि वाहतूक ठप्प होते। असं दिवसातून किमान 15 ते 20 वेळा होत असल्याने पोलिसांच्या या निर्णयामुळे वाहनधारक त्रस्त झाले। तर एसटी बसला रिव्हर्स घेण्याच्या वेळी नेमकं काय घडतं याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। लातूर पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणाऱ्या मार्गावरती केलेल्या अघोरी प्रयोगामुळे या ठिकाणी आपण पाहू शकतो अशा पद्धतीने एसटी बसेस जे आहेत त्या नेहमी या ठिकाणी अडथळा निर्माण करताना दिसतात। मुळात उड्डाणपुलाच्या बाजूला यांनी फलक लावायला पाहिजे होतं, दिशादर्शक मार्ग लावायला पाहिजे होते, मात्र या ठिकाणी दिशादर्शक फलक न लावल्यामुळे मोठ्या ज्या एस टी आहेत, आता ही एस टी जी आहे उदगीर इंदापूर एस टी आहे, ही एस टी पूर्ण भुयारी मार्गापर्यंत येऊन ही एस टी पुन्हा या ठिकाणाहून रिव्हर्स घ्यायला या ठिकाणी भाग पडते। त्यामुळं बाजूला जी आहे ती वाहतुकीची कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे। अशीच परिस्थिती दिवसातून किमान 10 ते 15 वेळेस या ठिकाणी होते। दुपारी या ठिकाणी निजामाबादहून पंढरपूरकडे जाणारी एस टी अशाच प्रकारे या ठिकाणी अडथळा निर्माण करत होती। त्यानंतर या एस टीला पूर्णपणे उड्डाणपुलाच्या सुरुवातीपर्यंत या एस टीला माघारी जावं लागलं। त्यामुळे मोठ्या प्रमाणात जी अडचण आहे, जी प्रवाशांची गैरसोय आहे ती मोठ्या प्रमाणात होत होती आणि याच पद्धतीने पाहायला गेलं तर नेहमी या मार्गावरती वाहतुकीची कोंडी होते आणि याचं कारण म्हणजे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो, या उड्डाणपुलाच्या बाजूला जे भुयारी मार्ग आहे त्या भुयारी मार्गाच्या ठिकाणी जो लोखंडी अँगल तयार केलेले आहेत 9 ते 10 फूट उंचीपर्यंतच गाड्या या भुयारी मार्गातून जाऊ शकतात। मात्र हे अँगल खरं पाहता उड्डाणपुलाच्या सुरुवातीलाच या ठिकाणी लावण्यात यायला पाहिजे होतं, मात्र हे अँगल भुयारी मार्गाच्या सुरुवातीला या ठिकाणी लावण्यात आल्यामुळं वाहनधारकांना आणि एस टी चालकांना हे समजत नाही की इथपर्यंत वाहन आल्यानंतर इथून पुढे रस्ता बंद आहे हे इथं आल्यानंतर कळतं, मात्र या अगोदर हे समजत नाही। त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडी जी आहे ते दिवसातून 10 ते 15 वेळेस होते। त्यामुळे कुठं ना कुठं प्रशासनाचा हा तुगलकी कारभार जो आहे तो या ठिकाणी नागरिकांच्या मनस्तापाचं कारण या ठिकाणी बनताना दिसतो आणि अशा प्रकारची वाहतूक कोंडी ही दिवसातून 10 ते 15 वेळेस या ठिकाणी होत असल्यामुळं वाहनधारकांना याचा मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय आणि प्रशासनाने याकडे लक्ष देऊन वेगळी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होते। कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.